नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये कांदा भडकणार. निर्यात सुरू झाली आहे. अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळे 50% कांद्याचं नुकसान झाले आहे. 5 नोव्हेंबर नंतर कांदा सर्व मार्केटमध्ये 30,000 रुपये प्रति टनामागे होणार. 3,000 रुपये प्रति क्विंटल होणार. काय आहे लेटेस्ट अपडेट, काय आहे सविस्तर चर्चा, चला तर जाणून घेऊया. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारामध्ये तेजी बघायला मिळत आहे. महाराष्ट्रात जो कांदा बाजारावर 2,200 रुपयापर्यंत अडकून पडलेला होता, आता लासलगाव असेल, त्याचबरोबर अमरावती असेल, नागपूर असेल, त्याचबरोबर पुणे असेल, जुन्नर असेल, आळेफाटा असेल, संगमनेर अहिल्यानगर असेल, पिंपळगाव बसवंत असेल, सर्व मार्केटमध्ये 2,500, 2,600, 2,700 रुपयाच्या घरात बाजारभाव गेलेला आहे. पिंपळगाव बसवंतमध्ये 2 ते 3 दिवसामध्ये 2,700 रुपयाचा आकडा सुद्धा पार करण्याची शक्यता आहे. 3,000च्या घरात बाजारभाव गेलेला आहे. महाराष्ट्रातील जे काही प्रमुख बाजारपेठा आहे याच्यात आता बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. काय आहे लेटेस्ट अपडेट, का बाजारभाव वाढतो आहे याची सविस्तर चर्चा करणार आहोत. परंतु येत्या काही दिवसामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये कांदा बाजारभावामध्ये मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्रातील कांद्याचा झालेला शॉर्टेज, आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सुद्धा आता कांद्याला मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळत आहे. तिसरं अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे सरकारने कांदा निर्यातीसाठी भरपूर अशी ठोस पावलं उचललेलं आहे. याचा परिणाम असा होणार आहे की महाराष्ट्रातील कांद्याला लवकरात लवकर बाहेरच्या राज्यामध्ये, देशामध्ये निर्यात केलं जाणार आणि मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आता कांद्याला 30-35 रुपयापर्यंत सुद्धा बाजारभाव जाण्याची शक्यता आहे. सरासरी लाल कांदा असेल किंवा जो काही गावठी कांदा असेल याचा दर आता 15 ते 20 रुपये होता, परंतु 8 ते 10 दिवसामध्ये मागच्या कांद्याचा दर अचानक वाढल्याचा आपल्याला पाहायला मिळते. जो सरासरी बाजारभाव 15 रुपये होता, आता तो बाजारभाव 20-22 रुपयापर्यंत येऊन ठेपलेला आहे. सोलापूर कांदा समितीमध्ये कालच्या मितीला 3100 ते 3200 रुपयापर्यंत बाजारभाव गेलेला आहे. महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे बाजार समिती आहे यामध्ये पिंपळगाव बसवंत मार्केट आहे, अहिल्यानगर मार्केट आहे, लासलगाव मार्केट आहे, सटाणा मार्केट आहे, कळवण कांदा मार्केटचा मार्केट आहे. या सर्व मार्केटमध्ये 20 रुपयाचा कांद्याचा आकडा आता सरकार पार केलेला आहे. येत्या काही दिवसामध्ये आता हा बाजारभाव 25-30 रुपयाच्या घरात सुद्धा जाऊ शकतो. ठराविक मार्केटमध्ये जर बघितलं आपण, चंद्रपूर असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, सोलापूर असेल, या ठिकाणी 3,000 पर्यंत कांदा गेलेला आहे. परंतु सरासरी सर्व ठिकाणी कांदा बाजारभाव येत्या 8 ते 10 दिवसामध्ये जाण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ट्रेडिंग. महाराष्ट्राच्या बाहेर जर चांगली ट्रेडिंग झाली, बाहेरच्या देशांमध्ये चांगली ट्रेडिंग झाली, याच्यामध्ये बांगलादेशमध्ये चांगल्या प्रमाणात कांदा गेला. मागच्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा आपण जर विचार केला तर 60% निर्यात ही बांगलादेशला झालेली आहे. बांगलादेशला जर मोठ्या प्रमाणात कांदा गेला तर महाराष्ट्रातील कांद्याला चांगला बाजारभाव मिळणे या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे. सरासरी तिथे 30-35 रुपयापर्यंत बाजारभाव मिळत असतो. मग वेगवेगळ्या मार्ग जे आहेत यामध्ये ट्रान्सपोर्ट मार्ग जर आपण बघितले तर रेल्वे असेल, त्याचबरोबर रोड असेल किंवा पाणी वाहतूक असेल, या सर्व वाहतूक जर सुरळीत चालू झाल्या तर महाराष्ट्रातील कांदा मोठ्या प्रमाणात दुबई आणि बांगलादेशला जात असतो. असा आत्ताचा लेटेस्ट अंदाज आहे की यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होणं अपेक्षित आहे. परंतु आता जर सरकारचं धोरण बघितलं तर थोडंसं काही ठिकाणी आपल्याला थोडंसं बाजारभावामध्ये थोडीशी कमी दिसत आहे. बाकी सर्व ठिकाणी नुकसान भरपूर मोठ्या प्रमाणात झालं आहे. लाल कांद्याचा जवळजवळ खरीपाचा आपण जर विचार केला 14 लाख हेक्टरचं नुकसान झालेलं आहे. या अशा परिस्थितीमध्ये खरीपामध्ये लाल कांदा हे भरपूर ठिकाणी महत्त्वाचं पीक मानलं जातं. पहिले पिके काढून शेतकरी लाल कांद्याकडे वळत असतात, परंतु आता हा जो पिरियड आहे हा दुसरा सीझनचा जस्ट स्टार्टिंगचा पिरियड होता. म्हणजे रोपे मोठ्या प्रमाणात खराब झालेले, रोपे खराब झाल्यामुळे सुद्धा शेतकरी परत आता कांदा लागवड करतील यात थोडी साशंकता आता आपल्याला वाटत आहे. महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारामध्ये मोठी वाढ आपल्याला बघता येणार आहे. निर्यात चांगल्या प्रमाणात झाली. महाराष्ट्रातील शॉर्टेज जर आपण बघितला तर सध्याचा दर जर बघितला तर सरासरी दर बघा, भरपूर ठिकाणी 2,000, 3,000, 2,200, 2,500 रुपयापर्यंत बाजारभाव गेला आहे. अमरावतीमध्ये 3,000 रुपये क्विंटलच्या घरात बाजारभाव आहे. पुणे पिंपरीमध्ये सुद्धा, सांगलीमध्ये सुद्धा 2,100-2,200 रुपयाच्या घरात बाजारभाव पाहायला मिळतो. लासलगाव, पिंपळगाव, बसवंतमध्ये 2,600-2,700 रुपयाच्या घरात बाजारभाव आहे. येत्या काही दिवसामध्ये सर्व ठिकाणी महाराष्ट्रात कांद्या मार्केटला मोठी अपडेट वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारभाव असेल, सोयाबीन कांदा बाजारभाव असेल, तूर बाजारभाव असेल, यांची लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन येत असतो. व्हिडिओ जर आपणास आवडला, लाईक, सबस्क्राईब, शेअर करत चला आणि अधिक माहितीसाठी आमच्या बेल आयकॉन प्रेस करा. कांदा मार्केटचे डेली अपडेट, सर्व महत्त्वाच्या मार्केटचे आपण आपल्यापर्यंत घेऊन येत असतो. व्हिडिओ जर आपणास आवडला, लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि आपण कोणत्या बाजार समितीमधून किती मार्केटचा रेट आहे हे आम्हाला कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास बेल नोटिफिकेशन ऑन करा. ऑल नोटिफिकेशनला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.